जातो, मग ते प्राधिकरणाच्या माध्यमातून असेल किंवा आपल्यावरती कुठलंही सुखदुःख असेल, कधीही कुठली अडचण आली तर आपला कुटुंब प्रमुख म्हणून सर्वांना कुटुंब प्रमुख म्हणून सर्वात मदतीचा हात म्हणून तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके आमदार साहेब सर्वप्रथम आपल्याला मदत करत असतात। आज अशी एक वाडी नाही, वस्ती नाही, अशा ठिकाणी आपल्या इथं काम झालं नाही, कुठलीही समस्या असो, कुठलंही काम असो, आपण आपल्या आमदार साहेबांची सतत आठवण काढत असतो। आणि म्हणून या पाचाडवरती एक विशेष प्रेम असं तुमच्या आमच्या सर्व लाडक्या आमदार साहेबांचं। आज आमदार साहेब आपले हे एसटी महामंडळाचे अध्यक्ष आहेत, पक्षाचे पक्षप्रमुख आहेत, उपनेते आहेत, एक स्टेप तुमच्या आमचे आमदार साहेब वरती जात आहेत। आमदार साहेब एकच खंत आहे, येणाऱ्या सरकारमध्ये आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळावा एवढीच आमची सर्वांची इच्छा आहे। जे काही उर्वरित जे काही कामं शिल्लक आहेत, जे काही विकासात्मक जे काही राहिले असतील ते आपल्या माध्यमातून काहीच राहिलेलं नाही आहे, परंतु जर काही एका दुसऱ्या जर काही राहिलं असेल तर ते देखील आपल्या माध्यमातून पूर्ण होईल। मंजूर आहे ते पूर्ण आता आमदार साहेबांनी सांगितले, खरोखर शासनाच्या माध्यमातून देखील 2.5 वर्षानंतर आपल्या लाडक्या मुख्यमंत्री साहेबांनी कारभार हातामध्ये घेतल्यानंतर ज्या पद्धतीने गोरगरिबांसाठी कष्टकऱ्यांसाठी ज्या काही योजना आल्या, मग ती महिलांची लाडकी बहीण असेल, युवकांचं असेल, वयोवृद्धांचं असेल, एक ना अनेक अशा योजना शासनाच्या माध्यमातून दिल्या गेल्या। थेट असेल योजनेचा जर का आपल्याला लाभ मिळत असेल तर ह्या सरकारच्या माध्यमातून मिळतोय, मग आपल्याला नक्कीच आपण विचार करण्याची गरज नाही आहे। तुमच्या आमच्या सर्वांचे गोरगरिबांचा कायवारी म्हणून आमदार साहेब ज्या पद्धतीने 18 तास तुमच्या आमच्यासाठी काम करतात, त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहायचं। आणि निश्चितच भविष्यात येणारे जे काही विरोधक आहेत त्यांना 100% आमदार साहेब ह्या विभागामध्ये कुठे थारा मिळणार नाही, गावबंदी त्यांना केली जाईल अशा पद्धतीने ह्या विभागाने निर्धार केलेला आहे। आपलं प्रेम आपण ज्या पद्धतीने जनतेची सेवा करताय हे खरोखर इतर कोणी करू शकत नाही। महाराष्ट्रामध्ये एकमेव असा आमदार आहे की ते दिवस रात्र तुमच्या आमच्यासाठी जनतेसाठी जनतेची सेवा करतायत। खरोखर मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करेन, आमदार साहेबांनी देखील घाई आहे, जायचं आहे। आज 20 तारखेला जी काही निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाणाचं समोरचं बटन दाबून भरघोस अशा मताधिक्याने 2 नंबरचं आपलं चिन्ह 2 नंबरला आपलं चिन्ह आहे, धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून भरघोस अशा मताधिक्याने आपल्याला आमदार साहेबांना पुन्हा एकदा चौकार मारायचा आहे। आणि म्हणूनच आपणास विनंती करतोय की ज्या काय आपल्या समस्या असतील, अडचणी असतील ते 20 तारखेनंतर सांगा, परंतु आता विरोधकांना इथे बसायला देखील थारा देऊ नका एवढीच आपणास विनंती करतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।